हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू करियर अप अकॅडमी. आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत पेटचं जे नोटिफिकेशन नुकतंच आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरचं. तर हे फॉर्म होप्सो तुम्ही भरून टाकलेले असतीलच. ज्यांनी भरलेले नाही त्यांनी लवकरात लवकर भरून टाका, कारण की 20 जुलै ही त्यांची लास्ट डेट आहे. त्या अगोदर जितकं लवकर पॉसिबल होईल तितक्या लवकर फॉर्म भरून टाका. नंतर वेबसाईट हँग होणे किंवा नंबर ऑफ प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो, जे काही असेल. आता ह्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर ह्या सेशनमध्ये तुमचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा असेल, त्यामध्ये काय काय इन्क्लूड असेल, दॅट थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस हिअर. फर्स्ट ऑफ ऑल, इंटरेस्ट टेस्ट जी आहे ती एक फेजमध्येच कंडक्ट होणार आहे. असं नाही की आज घेतली उद्या घेतली, अशा दोन फेज नाही, ओनली इन द सिंगल फेज. पेट शॅल बी ऑफलाईन ऑफ द ड्युरेशन ऑफ 2 hours विथ द मॅक्झिमम 100 मार्क्स. किती मार्क्सची असणार आहे? 100 मार्क्सची असणार आहे पेट एक्झामिनेशन. किती तासासाठी असणार आहे? तर 2 तासासाठी एक्झाम्स असणार आहे. एंट्रन्स टेस्ट पेट शॅल कन्सिस्ट ऑफ द 50 क्वेश्चन्स बेस्ड ऑन द रिसर्च मेथडॉलॉजी अँड 50% शॅल बी सब्जेक्ट टू द स्पेसिफिक. म्हणजेच 50% क्वेश्चन, म्हणजे 100 इथे जी एक्झाम आहे 100 मार्क्सची आहे, तर 50% क्वेश्चन्स जे आहेत ते कशामधून विचारले जातील? रिसर्च मेथडॉलॉजी. आणि 50% तुमचा जो काही सब्जेक्ट असेल त्यामधून विचारले जातील. ठीक आहे. तर हा जो रिसर्च मेथडॉलॉजी आहे तो कंपल्सरी सगळ्यांना आहे. म्हणजे जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे काही विद्यार्थी असतील त्या सगळ्यांना रिसर्च मेथडॉलॉजी हा कॉमन सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये स्टुडंट स्कोरिंग ॲटलिस्ट 50 मार्क्स इन केस ऑफ ओपन कॅटेगरी स्टुडंट्स अँड 45 मार्क्स इन क्लास कॅटेगरी स्टुडंट विल बी इलिजिबल टू बी कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू. आता 50% मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना ह्या एक्झाममध्ये मिळालेले आहेत त्यांना पुढे इंटरव्ह्यूसाठी प्रोसीड केले जाईल. 50% मार्क्स अशा विद्यार्थ्यांना जे ओपन कॅटेगरीमधले आहेत त्यांच्यासाठी ही इलिजिबिलिटी आहे. आणि बाकीचे जे काही अदर कास्ट आहेत तर त्यांच्यासाठी 45% इलिजिबिलिटी आहे. तेवढे मार्क्स असतील तर तुम्ही तिथे इलिजिबल आहात. मग तुम्ही म्हणणार की मग मॅडम ह्यांचं सिलेबस कुठून मिळेल? तर इथे एक वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्हाला डायरेक्टली तुम्ही सिलेबसवरती जाऊ शकतात आणि चेक करू शकतात रिसर्च मेथडॉलॉजीचा सब्जेक्ट सिलेबस काय आहे आणि तुमच्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा सिलेबस काय आहे. तर ही जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून डायरेक्टली बघू शकता. होप्स तुम्हाला हा सेशन आवडला असेलच. आणि पेट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी नक्कीच करियर अप अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यावरती आपण जोपर्यंत तुमची पेट एक्झाम होईल तोपर्यंत आपण बरेचसे क्वेश्चन्स, काही थेरॉटिकल पार्ट्स जो आहे तो डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू सो मच.